नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, माझं नाव प्रमोद रानडे आणि इमोशन्सवर विजय मिळवायला पाहिजे. तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला खेळायचं असेल तर इमोशन्सवर विजय नक्कीच तुम्हाला मिळवायला लागेल. तुम्ही इमोशनली कुठलाही जर ॲक्शन घेतली तर ऑब्व्हियसली तुम्ही लॉसमध्ये जाणार. सध्या कुठल्या कंपनीची चलती आहे ते जसं तुम्ही शेअर घेतले ॲट हाय पॉईंट तर तुम्हाला 2-2 वर्ष थांबावं लागतं. मे बी युल गेट सम मनी आउट ऑफ दॅट, बट 2 years वेटिंग पिरियड इज मिनिमम. ओके, इफ यू बाय समथिंग ॲट इज पीक, चांगला शेअर असला तरीसुद्धा. ओके, तर इमोशनवर विजय मिळवायचा असेल तर काय करायला लागतं, जे शेअर सध्या कोणीच घेत नाही आहे किंवा इग्नोर शेअर्स आहेत अशाकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यापैकीच एक फॅन्टॅस्टिक कंपनी आहे फार्मा शेअर्सची. फार्माला काय मरण नाही, राईट. औषधं तुम्ही घेत राहणार, मी पण घेत राहणार, सगळेच घेत राहणार. आणि ते बनवणाऱ्या कंपन्या नेहमीच प्रॉफिटेबिलिटी त्यांची इयर ऑन इयर वाढतच जाणार, क्वार्टर अँड क्वार्टर वाढतच जाणार. अशातला एक शेअर आहे सिप्ला लिमिटेड. ओके, भारतीय कंपनी आहे, फॅन्टॅस्टिक ट्रान्सपरंट DNA असलेली कंपनी आहे. याचा शेअरचं TTM प्रॉफिट 18% वाढलेला आहे. ओके, 18% वाढून शेअर किती वाढला आहे तर नाही, शेअर 5% पडलेला आहे. ओके, 1500 रुपयाला शेअर असेल आणि याचा पीक आहे 1672 आणि सध्या मी 1500ला अवेलेबल असेल. तुम्ही अभ्यास करा. प्रमोटरचे फक्त 29% शेअर्स आहेत. गेल्या वर्षापूर्वी 33% शेअर होते. प्रमोटरने पीकला विकलेले दिसतात शेअर. FIIचे 24% आहेत. FII इज फर्मली बिलिव्हिंग दिस कंपनी. गेल्या वर्षी याच्या कंपनीचे FIIचे 28% होते आणि DIचे 30% यावर्षी आहे. DIने वाढवलेला आहे, 9% स्टेक वाढवलेला आहे DIने. कारण शेअर मार्केटमध्ये जेव्हा पडतं शेअर तेव्हा DI किंवा म्युच्युअल फंड पटकन चांगला शेअर असेल तर उचलतं. पब्लिककडे 16% आहे, त्यावर्षी गेल्या वर्षी 17% होते. ओके, तशी कंपनी सिम्प्ला, याचे नेट प्रॉफिट 2014ला होते 1400 कोटी. ओके, आणि आता किती आहेत तर 5400 कोटी आहेत. 5400 कोटी TTM प्रॉफिट, म्हणजे लास्ट 12 मंथ्सचे प्रॉफिट जे आहेत ते 5400 कोटी आहेत. ओके, म्हणजे 1400चे 5400 म्हणजे साधारण 4.5 पट प्रॉफिट 10 वर्षात झालेले आहेत. ओके, म्हणजे फॅन्टॅस्टिक प्रॉफिटेबिलिटी याची. मोर दॅन अराउंड 15% CAGRनी प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे आणि सेल्स पण तेवढेच वाढलेले आहेत किंवा त्याच्यावर थोडे जास्तच वाढले असतील. तर ऑब्व्हियसली या कंपनीकडे थोडंसं कर्ज असू शकतं. P/E फक्त 22 आहे. ओके, त्यामुळे P/Eच्या मानकाने आपण बघितलं तर शेअर स्वस्त आहे. ओके, ROC 23%, ROE 18% आहे. फेस व्हॅल्यू मात्र 2 आहे. ओके, त्यामुळे याचं पुढे स्प्लिट होऊ शकतं. फेस व्हॅल्यू 1मध्ये होऊ शकतं. इक्विटी जास्त आहे, 162 करोड आहे, पण ठीक आहे, दॅट्स नॉट अ ग्रेट डील. कंपनीचं DNA उत्तम आहे आणि फार्मा कंपनी ॲट द PE ऑफ 22 इज रिअली चीप, दॅट्स वॉट आय विल से. आणि सिप्ला म्हणजे वर्ल्ड फेमस यांचे ब्रँड्स आहेत. एक्सपोर्ट त्यांचं अमेरिकेमध्ये प्रचंड आहे. सध्याच्या क्वार्टरमध्ये मे बी इट विल बी लिटल रिड्यूस्ड, पण तरीसुद्धा आपण लोक अल्टरनेट मार्केट शोधण्यात नक्की माहीर आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही इमोशनली कुठल्या कंपनीच्या आहारी जाऊ नका. आता सध्या सिप्लाकडे कोणी बघत नाही आहे, तेव्हा तुम्ही हा शेअर घेऊ शकता आणि हळूहळू घेऊ शकता. तुमचा स्वतःचा अभ्यास करा, कष्ट करा, त्याच्यानंतरच घ्या. ओके, तुमच्या घरी नक्कीच कुठलं तरी सिप्लाचं मेडिसिन